माहितीसाठी। अमळनेरमध्ये मिरवणुकीमध्ये गोडसे आणि भिडेंच्या प्रतिमा पाहायला मिळाल्यात। गणेशोत्सवात नाथूराम गोडसेंच्या प्रतिमा झळकल्यात, तर गोडसेंच्या प्रतिमा झळकल्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अमळनेरमध्ये मिरवणुकीत गोडसे आणि भिडेंच्या प्रतिमा पाहायला मिळाल्यात। गणेशोत्सवात नाथूराम गोडसेंच्या प्रतिमा झळकल्या आहेत। गोडसेंच्या प्रतिमा झळकल्यानं आता नवा वाद निर्माण झाला। अमळनेरमध्ये मिरवणुकीत गोडसे आणि भिडेंच्या प्रतिमा पाहायला मिळत आहेत, मात्र यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गणेशोत्सवात नाथूराम गोडसेंच्या प्रतिमा झळकल्याने या ठिकाणी नवीन प्रकारचा आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमळनेरमधील मिरवणुकीची ही दृश्य आहेत। नाथूराम गोडसेंच्या प्रतिमा या मिरवणुकीमध्ये झळकवल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी समाधान माझ्यासोबत जोडलेले आहेत। समाधान, अमळनेरमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान गोडसे आणि भिडेंच्या प्रतिमा झळकल्याचं यावेळी या चित्रांमध्ये स्पष्ट दिसतंय। मात्र या गणेशोत्सवात नाथूराम गोडसेंच्या प्रतिमा झळकल्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण घटनेबाबत आणि या मिरवणुकीबद्दल काय अपडेट आहे? परवाच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन अमळनेरासह संपूर्ण राज्यात झाले। विविध ठिकाणी मोठ्या चांगल्या प्रमाणात देखावे देखील करण्यात आलेले होते। मात्र अमळनेर शहरातील एका मंडळाने महात्मा गांधींचे जे मारेकरी आहेत नाथूराम गोडसे, तसेच नेहमीच महाराष्ट्रात संभाजी भिडे यांच्या प्रतिमा त्या ठिकाणी मिरवणुकांमध्ये फिरवल्या आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता वाद चिघळण्याची शक्यता आहे। हा विषय आता पुढे राजकीय होतो की काय हे देखील पाहण्यासारखं आहे। नक्कीच यापुढे नेमकं या प्रकरणामुळे काय घडामोडी घडतात आणि कुठल्या प्रकारचा वाद निर्माण होतो काय पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।